तर नीट परीक्षेतील कथित अनियमितता आणि गोंधळाच्या मुद्द्यावरून राज्यासह देशभरातच विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन छेडलं। परीक्षेतील पारदर्शकता आणि न्याय प्रक्रियेची मागणी करत अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरले। आंदोलकांनी एनटीए विरोधात घोषणाबाजी करत परीक्षेतील त्रुटी दूर करण्याची मागणी केली। या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। तर मुंबई, पुणे, नागपूरमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलं। यावेळी काही ठिकाणी आंदोलकांची धरपकडही करण्यात आली। दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, तर मुंबई, नागपूर, पुण्यामध्ये काँग्रेसच्या युवक संघटनेनं आंदोलन केलं। नागपूरच्या बडकस चौकामध्ये जोरदार आंदोलन करण्यात आलं, तर मुंबईतील आंदोलनादरम्यान आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं। पुण्यामध्ये प्रतिकात्मक पुतळे जाळून निषेध व्यक्त करण्यात आला। एनटीएच्या कारभाराचा तसंच सरकारवरही जोरदार ताशेरे ओढण्यात आले। जे काही स्टुडंट आहे जेवढं शिकत होते ते लोकांचे पूर्ण पेपर लीक करून या देशाला काळे पोचले आहे। ही बीजेपी सरकार आहे। या बीजेपी सरकारमध्ये दरम्यान नागपुरात झालेल्या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी। नागपूरच्या महाल परिसरामध्ये बडकस चौकाजवळ आंदोलन करण्यात येत आहे। बडकस चौक संवेदनशील परिसर आहे। आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय इथे अगदी हाकेच्या अंतरावर आहे आणि इथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे। अर्थातच पोलिसांनी आधी त्यांना घोषणा देण्याची अनुमती दिलेली नव्हती, पण तरी हे आंदोलन झालेलं आहे। घोषणा देण्यात येतात आणि मुख्य म्हणजे जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे। त्यांचा जो पोस्टर आहे त्याच्या फोटोवरती लाल फुली मारण्यात आलेली आहे। एज्युकेशन मिनिस्टर राजीनामा दो अशी मागणी करण्यात आलेली आहे। नीट परीक्षेमध्ये अलीकडेच जो प्रकार घडला, पेपर फुटीचा प्रकार घडला आणि त्यानंतर परीक्षाच रद्द करण्यात आली। आता पुन्हा नव्याने परीक्षा घेण्यात येणार आहे आणि अर्थातच या विषयावरती काँग्रेसचं हे आंदोलन होत आहे आणि इथे काही आंदोलनकर्ते त्यांच्याशी बोलूया। काय म्हणणं आहे आपलं? आंदोलनाबद्दल काय म्हणणं आहे? पोरांच्या भविष्याचा प्रश्न आहे। पोरं वर्षभर मेहनत करतात, शिक्षण घेतात। आपण मिडल क्लास परिवारामधून येतो, कोणी असं नाही आहे, बाहेरून पण आलेले पोरं आहे आणि पेपर लीक झाल्यामुळे जे काही पोरांना त्रास होत आहे, मुलांना त्रास होतोय, विद्यार्थ्यांना त्रास होतोय। आपण या आंदोलनाच्या नेत्यांना विचारूया काय मुख्य मागणी आहे आपली? हमारी यही मांगनी है कि जिस तरीके से 22,39,000 बच्चों को दोबारा एग्जाम देना पड़ेगा, यह देश के लिए बहुत बड़ा कलंक है। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी जिस तरीके से बच्चों के साथ में जो अन्याय हो रहा है, वो अन्याय उनके माँ बाप को जो अन्याय सहन करना पड़ रहा है, वापस ये अगर एग्ज़ाम होगी तो ये बहुत बड़ा अमृत काल की जगह संकट काल आ गया है, विषकाल आ गया है। इसके लिए हम लोगों ने यहाँ पर युवक कांग्रेस के माध्यम से इस संघ मुख्यालय के समक्ष आंदोलन करने का हमने निर्णय लिया है। मांग क्या है आपकी मांग, मुख्य मांग क्या है? इस्तीफे की मांग की है? हमारी मांग है शिक्षा मंत्री जो है उन्होंने अविरत तुरंत इस्तीफा देना चाहिए। आज ये छोटी मोटी बात नहीं है। 22,39,000 बच्चों का भविष्य जिस तरीके से खराब किया गया, यह मोदी सरकार के लिए शर्म की बात है। तर एकूणच ज्या पद्धतीनं पेपर लीक झालेली आहे त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, एनडीटीव्ही मराठी, नागपूर।